हॅलो नमस्कार, मी कीर्ती स्वागत करते तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. हा व्लॉग आहे दक्षच्या बड्डेचा, जे मी पोस्ट नाही केला आहे, महिना झाला. पण त्यासाठी सॉरी, कारण की थोडं बिझी शेड्यूल असल्यामुळे माझं व्हिडिओ पोस्ट करणं नाही झाला. आणि तुम्ही बघू शकता केकवर नाव सूर्या आहे, कारण की मला त्याचं नाव सूर्या ठेवायचं होतं. पण आम्ही सूर्या नाव ठेवलेलं आहे, पण दक्ष नावाने त्याला बोलवतो. त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो, पण त्याच्या अगोदर आम्ही आदल्याच दिवशी केक कट केला होता, कारण की आम्हाला माहीत होतं फिरायला गेल्यावर हे केक वगैरे कट करणं होणार नाही म्हणून. आणि नवीनच आम्ही दिल्लीमध्ये आलो होतो, म्हणून आमची कोणासोबत ओळखही नव्हती, म्हणून आम्ही त्याचा बड्डे इकडेच सेलिब्रेट केला. आज आम्ही चाललोय आमेर फोर्टमध्ये. आज आहे दक्षचा वाढदिवस. हॅपी बर्थडे दक्ष. सगळ्यांनी कमेंटमध्ये दक्षला हॅपी बर्थडे विश करा. मस्त त्याच्या वाढदिवसाच्या अगोदर खाटू श्यामचं दर्शन झालं. या अगोदरही आम्ही जयपूर फिरायला आलो होतो. जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आमेर फोर्ट आम्ही बाहेरूनच बघितला होता, आणि जलमहल आणि हवा महल हे बघितलं होतं. त्यावेळेस दक्ष नव्हता, यावेळेस दक्ष आहे, आणि त्यामुळे आम्ही ते 2 जलमहल वगैरे बघितले असल्यामुळे आम्ही आमेर फोर्टवरच गेलो आणि तिथेच पूर्ण टाईम स्पेंड करणार होतो, पूर्ण दिवस तिथे स्पेंड करणार होतो. तर आज आम्ही आमेर फोर्टच्या अंदर जाणार आहोत. ते दुरून तुम्ही व्ह्यू बघू शकता, एकदम भारी आहे, जे आम्ही 1-2 वर्षापूर्वी बाहेरून बघितला होता. आज आम्ही तिथे अंदर जाणार आहोत. आणि दक्ष एकदम रेडी होता, बर्थडे बॉय. नंतर आम्ही थोडंसं पेटपूजा केली, हलकंसं काहीतरी खायचं होतं, कारण की वर किल्ला पण चढायचा होता, म्हणून आम्ही हलकंसं छोले भटुरे खाल्ले आणि त्याच्यानंतर निघालो. पण जाताच फर्स्ट बर्थडे बॉयची डिमांड होती की त्याला ते पाहिजे होतं, म्हणून त्याला ते घेऊन दिलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो समोर, आणि इथे अंदर गेल्यावर तुम्ही बघू शकता 30, 31 आणि 1 जानेवारी असल्यामुळे इथे खूप गर्दी होती, आणि किल्ल्यावर पण भरपूर अशी गर्दी होती. तरीही आम्ही बघायला गेलो. पण जर या गर्दीमध्ये नाही आलं तर मस्त फोटोज वगैरे सिंगल असे आपले छान निघतील. नाही फोटोज काढायसाठी पण लाईन येते, गर्दी इथे होती. त्याच्यानंतर दक्ष आणि मी अशी तयार होऊन मस्त निघालो. तर याच्यावर रावची कमेंट अशी आली होती की वाढदिवस त्याचा नाही तुझा वाटत आहे. दक्षला तर पाणी बघायला खूपच आवडते. तिथे गाणे चालू होते आणि त्याच्यावर त्याचा डान्स करणं सुरू होता. त्याच्यानंतर त्याला असं वाटलं की ते स्विमिंग पूल आहे, आणि आम्ही त्याच्याकडे बघतच होतो की त्याचे बाबा म्हटले की ते उडी मारेल बरं. तेवढ्यात त्याने त्या पाण्यात उडी मारलीच, आणि सगळे आम्हाला बघत होते. नंतर खालीच इथे खूप सारे शॉपिंगचे दुकान होते, जिथे मॅग्नेट्स वगैरे होते, जे आम्ही 2-3 मॅग्नेट्स पण घेतले. पण इथून नाही, आम्ही जाता घेतले, कारण की आम्ही शॉपिंग करून जर वर गेलो असतो तर आमच्याकडे ओझं जास्त झालं असतं, म्हणून आम्ही इथून काहीच शॉपिंग केली नाही. जाताना आम्हाला दुकानं दिसले, तिथून आम्ही शॉपिंग केली. इथे काही अँटिक पीसचं दुकान होतं, जे खूप छान वस्तू होत्या तिथे बघण्यासारख्या, आणि आम्ही घेतल्या काहीच नाही. त्याच्यानंतर आम्ही निघालो गडावर. थकलो बाबू. फायनली आम्ही गडावर पोहोचलो. ऊन होती, इतक्या थंडीतसुद्धा राजस्थानमध्ये आल्यावर कधी पण तुम्हाला ऊन लागेल. आणि नंतर हे बघा, हे गाईडची फीज होती
तुम्हाला गाईड सगळा किल्ला दाखवतील, त्यांची माहितीसुद्धा दाखवतील. पण आम्हाला माहीत होतं दक्ष आम्हाला ती माहिती ऐकू पण देणार नाही आणि एका जागेवर टिकणार पण नाही, म्हणून आम्ही गाईड न घेताच किल्ल्यामध्ये अंदर आलो. इथून वरून असा काही नजारा होता, जे आम्ही इथून आलो होतो आणि डायरेक्ट एंट्री केली. मग नंतर वर जाण्यासाठी जे मेन अंदर किल्ला आहे त्याच्यासाठी जाण्यासाठी तुम्हाला वापस पायऱ्या लागतील, पण त्या अगोदर आपल्याला खालूनच तिकीट घ्यावं लागतात. आता इथून आम्ही वर गेलो आणि इथून तुम्हाला मेन एंट्री होईल तिकीटची. नंतर अंदर गेल्यावर तुम्ही बघू शकता की किती छान असं आर्किटेक्चर इथे होतं. इतकं छान की कुठे फोटो काढावं कुठे नाही, आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गाईड जर नसेल तर प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड लावलेले आहे आणि त्याबद्दल माहिती दिलेली आहे. तेव्हा तर आम्ही काही तेवढं हे केलं नाही, कारण की दक्ष होता जवळ, पण मी त्याचे फोटोज काढून घेतलेले आहेत आणि त्याची माहिती घरी आल्यावर वाचली. नंतर इथून समोरही तुम्हाला किल्ला दिसेल, ज्याची ती पुरी भिंत होती लागून, आणि हे फिरायला तुम्हाला अख्खा दिवस पण कमी पडतो. खरंच आम्ही काही जागा सोडली. बघा, दक्षला मोकळं खेळायला आवडते आणि तो एकदम फुल एन्जॉय करत असतो, पण आज त्याला काय झालं होतं काय माहीत, आज तो खाली 1 मिनिटे पण उतरला नाही. त्याच्या बाबाच्या काकीत आणि माझ्या काकीत दोघांना आम्हाला परेशान करून सोडलं. त्याच्यासोबत फिरणं म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं मस्त मोकळा खेळेल, पण स्टार्टिंगला त्याला हे वाटलं, नंतर ते पाणी बघून हे बघून खुश झाला आणि तो खेळायला लागला, पण पुऱ्या टाईम तो आमच्यासोबतच होता. नंतर आम्ही किल्ल्यावर गेलो. हे वरचं पण फिरायला खूप अशी वेळ लागत होता, म्हणून आम्ही जास्त नाही, काही प्लेस बघून हा पूर्ण किल्ला बघितला. किल्ल्यामध्ये अंदरच हे होतं शीश महल, जिथे खूप सारे आरसे बसवलेले होते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल मिरर सेल्फी पण आम्ही काढली होती. नंतर हे होतं एक्झिटवालं पॉईंट, पण त्याच्या अगोदर इथे अंदर खूप सारं बघण्यासारखं होतं. कसं व्हेंटिलेटर व्हायचं, इकडे कशा जागा सोडल्या जायच्या, कसं बांधकाम होतं, हे याच्याबद्दल तिथे माहिती सांगत होते गाईड. आणि ते फक्त दुरून म्हणजे थोडंसं ऐकण्यात आलं, ते ऐकलं. पण ह्याच्यात आम्ही गेल्यावर नंतर इथे जे लोक होते ते बोलत होते की ही त्यांची स्वयंपाकखोली होती. हे बघू शकता तुम्ही इथे पण वर खूप छान होतं. ही होती राण्यांची पालखी. त्यांचे जे दागिने होते इतकी हेवी असायचे की त्या दागिन्यांनी त्यांना सुद्धा चालता येत नव्हतं, म्हणून त्यांच्यासाठी ह्या पालख्या असायच्या. वाजून गेले होते. किल्ला बंद व्हायच्या आधीच आम्ही त्याच्या बाहेर पडलो आणि गेलो जलमहलकडे. तिथे गेल्यावर दक्षला दिसला घोडा आणि त्याला त्याच्यावर बसायचं होतं, आणि हे त्याचे बाबा कोरोनात लग्न झालं म्हणून घोड्यावर बसता नाही आलं, तर स्वप्न इथं पूर्ण केले, त्याच्या मुलासोबत बसले घोड्यावर. त्याच्यानंतर आम्ही जलमहल पाहिलं. सेकंड टाईम इथं आलो होतो. खूप छान अंधारात आम्ही दिवसा बघितलं होतं आणि अंधारात हे खूप छान दिसत होता व्ह्यू. त्याच्यानंतर इथे पण दक्षने थोडा फार एन्जॉय केला. दिवसभर काकीत खेळला, पण इथं भरपूर अशी मस्ती केली, गाडीत बसला. त्याची सगळी इच्छा त्याच्या बाबांनी यावेळेस पूर्ण करून टाकली. मी पण म्हटलं खेळ मोकळा मस्त, घरी गेल्यावर आपल्याला अंधारच राहणार. त्याच्यानंतर थोडीशी पेटपूजा केली. रात्री पिझ्झा बनवला होता आणि खाल्ली ब्राउनी, आणि असा गेला आमचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.